नमस्कार मित्रांनो, लैंगिक समस्या म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये दोनच समस्या येतात. एक, इंद्रियामध्ये ताठरता न येणे, ज्याला आपण नपुंसकता म्हणतो किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो. दुसरी, शीघ्रपतन, ज्याला आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणतो. या दोनच समस्या तुमच्या डोक्यामध्ये असतात. पण 40 वर्षाच्या अनुभवातून सगळ्यात जास्त लैंगिक समस्या जर कॉमनली माझ्या क्लिनिकमध्ये जे पेशंट कंप्लेंट करतात तर ती आहे परफॉर्मन्स अँक्झायटी. व्हॉट डू यू मीन बाय परफॉर्मन्स अँक्झायटी? म्हणजे की त्याचं म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान ते किंवा विचार आल्यानंतर त्यांच्या इंद्रियामध्ये ताठरता तर खूप चांगली येते, पण नेमकं जेव्हा ते इंटरकोर्स करायला जातात किंवा संभोग क्रिया करायला जातात तेव्हा त्यांचं जे आलेलं इरेक्शन असतं ते नाहीसं होऊन जातं. त्यालाच आपण परफॉर्मन्स अँक्झायटी म्हणतो. आणि याच परफॉर्मन्स अँक्झायटीचे पेशंट या ईडीपेक्षा किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनपेक्षा पण माझ्या क्लिनिकला जास्त आढळून येतात. आणि त्याचविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या मराठी बांधवांना शेअर करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की परफॉर्मन्स अँक्झायटी. व्हेरी कॉमनली माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट येतात. त्यांचं एकच म्हणणं असतं की डॉक्टर साहेब, आम्हाला इरेक्शनचा प्रॉब्लेम नाही. आम्ही जेव्हा फोर प्ले करतो तेव्हा आम्हाला प्रॉपर इरेक्शन येतं, पण नेमकं आम्ही जेव्हा करायला जातो तर तेव्हा आमचं इरेक्शन नाहीसं होऊन जातं. तर हे कॉमनली समस्या बरं का आढळून येते, याला आपण काय म्हणतो परफॉर्मन्स अँक्झायटी. परफॉर्मन्स अँक्झायटी म्हणजे की जेव्हा काही आपण करायची आपल्याला जेव्हा जी गरज असते तेव्हा आपल्या माइंडमध्ये अँक्झायटी डेव्हलप होऊन जाते आणि त्या अँक्झायटीमुळं आपले जे हार्मोन्स असतात ते सप्रेस होऊन जातात आणि त्याच्यामुळं आलेलं इरेक्शन आपलं परत चाललं जातं. आणि खूप कॉमन आहे. इव्हन म्हणजे त्यावेळेला जर एखादा निगेटिव्ह विचार पण आपल्या डोक्यामध्ये आला तरी आलेलं इरेक्शन परत होऊन जातं. तर हे कॉमनली आढळून येतं. याचं मेन कारण जे असतं की केव्हा केव्हा काय असतं की आपली इच्छा नसते पण समोरच्या पार्टनरची इच्छा आहे किंवा ओव्ह्युलेशन पिरियड आहे. त्या ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या पिरियडमध्ये तुम्ही संबंध ठेवा, म्हणजे तुमचं बरोबर ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये जर संबंध झाले तर तुम्हाला मुलबाळ लवकर होईल. तर त्यावेळेला कंपल्सरी परफॉर्मन्स अँक्झायटी डेव्हलप होते म्हणजे होतेच. कारण की त्या पुरुषावर इतकं प्रेशर येऊन जातं की त्याला भीती वाटते की काल तर मी केलं पण आज माझ्याने होणार का नाही, होणार का नाही, हे तो म्हणजे सकाळपासून तो रात्रीपर्यंत विचार करत बसतो. आणि नेमकं त्यावेळेला कसं तरी जबरदस्तीने इरेक्शन आणण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा तो इंटरकोर्स करायला प्रयत्न करतो तेव्हा त्याचं इरेक्शन नाहीसं होतं, तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये अँक्झायटी डेव्हलप होऊन जाते आणि आलेलं इरेक्शन परत चाललं जातं. तर मित्रांनो, परफॉर्मन्स अँक्झायटी ही खूप कॉमन आहे. एक सायकोलॉजिकल बिमारी आहे. यासाठी भरपूर चांगले फ्लुडॅक्स आम्ही औषध यूज करतो. चांगले औषधी अवेलेबल आहेत किंवा आम्ही रात्री क्लोनिल पण द्यायचा सल्ला देतो. तर हे जर समस्या जर तुम्हाला कोणालाही आढळून येत असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या क्लिनिकला या. याच्यावर चांगले उपचार पण माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहेत. धन्यवाद मित्रांनो.